पुढील 30 दिवस या गोष्टी चुकूनसुद्धा करू नका, अन्यथा खूप महागात पडेल. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ग्रहांचा राजा सूर्य आज मीन राशीत भ्रमण करत आहे. जेव्हा सूर्य मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा या दिवसापासूनच खरमास सुरू होतो. जेव्हा सूर्य मीन किंवा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा या काळात शुभ कार्य करत नाही आणि या कालावधीला खरमास असे म्हणतात. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल. चला तर आपण खरमासविषयी माहिती बघूया. पंचांगानुसार खरमास 14 मार्च रोजी दुपारी 3:12 सुरू झाला आहे आणि 13 एप्रिल रोजी रात्री 9:03 संपेल. त्यानंतरच शुभ कार्य करता येतील. ज्योतिषशास्त्रानुसार खरमास महिन्यात काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि येत्या 30 दिवसात कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे आपण जाणून घेऊया. खरमासादरम्यान या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. नंबर 1. खरमास चालू असताना लग्न, विवाह समारंभ आणि साखरपुडा इत्यादी सर्व शुभ कार्य आयोजित करू नयेत. असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात आणि पुढे जाऊन ते लग्न किंवा साखरपुडा कार्य तुटू शकते. नंबर 2. खरमास चालू असताना नवीन घरात प्रवेश करणे अशुभ मानले जाते. नंबर 3. खरमासमध्ये नवीन व्यवसाय किंवा काम करणे टाळावे. असे केल्याने नोकरी किंवा व्यवसायात अडथळे येऊ शकतात. नंबर 4. खरमास चालू असताना बाळाचे मुंडन किंवा जावळे सुद्धा करू नयेत. यासोबतच जनेऊ धारण करण्याचा धार्मिक कार्यक्रमसुद्धा करण्यास मनाई आहे. याचा अर्थ असा की खरमास चालू असताना कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये. नंबर 5. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात तामसिक अन्न जसे की मांस, मदिरा, गुटखा इत्यादी पदार्थ खाऊ नयेत. नंबर 6. खरमासादरम्यान घर, नवीन मालमत्ता आणि रत्न किंवा दागिन्यांची खरेदीसुद्धा करू नये. हिंदू पुराणानुसार असे सुद्धा म्हटले आहे की खरमासात गाजर, मुळा, तेल, तांदूळ, मूग, तीळ आणि करवंदे याचे सुद्धा सेवन करू नयेत. तर आता हा प्रश्न निर्माण होतो की खरमासमध्ये नेमके काय करावे? तर चला आपण जाणून घेऊया. खरमासात काय करावे? नंबर 1. खरमास महिन्यात तुळशीच्या रोपाची नित्य नियमाने पूजा करावी. नंबर 2. या काळात दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करावे. नंबर 3. खरमास काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील खूप शुभ मानले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही तुमच्या आवडत्या देवता कथांबद्दल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुमचा अभिप्राय शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.